आम्ही अजून एक दुसऱ्या लोकेशनवर पण जाऊन फोटोज व्हिडिओज काढलेत मस्तपैकी. गायत्रीचे तर काय फोटो आलेत बाप रे. आम्ही पोस्ट पण करू मध्ये मध्ये, ते एकदम आवडेल तुम्हाला. मस्त आहे. तर आम्ही चाललो आता इकडे एक ब्रिज आहे, तर मस्त दिसते गायत्री. चष्मा वाकडा झाला. आता ब्रिजवरून आम्ही जाणार, ब्रिज क्रॉस करायचं आहे आणि येणार ते म्युझियम गार्डन्स. तर ते तर बघतोय आम्ही कसे आहेत ते म्युझियम गार्डन्स. इकडचे बिल्डिंग आणि किती मस्त मस्त आहे यार, का मस्त आहे यार. मालमेशन काहीतरी हे वेगळंच आहे. हे आहे ब्रिज, ते ब्रिज आणि हे आहे नदी इकडची. यार किती मस्त वाटतंय, खूप सुंदर जागा आहे यार, खूप मस्त जागा आहे ही. बघा हिला वाटतं मी फोन पाडणार पाण्यात, मग डायरेक्ट डुबकी. माझ्या इनिशियलचं जी गेलं खड्ड्यात पण डुबकी डायरेक्ट. आणि गाईज ही आहे क्रूज. ह्याचे पूर्ण वाटतं हे पूर्ण कनाल जे पण आहे मोठं ते त्याची साईट सीइंग असते. तर त्याचे हे लोक घेतात 20 पाऊंड पर पर्सन मला वाटतं या बोटचा, म्हणजे ऑलमोस्ट 2400. तर आम्ही बोललो की नको, खूप महाग असणार एवढा, नको. म्हणून आम्ही नाही गेलो त्या बोटमध्ये. पण बघायला तर मस्त वाटते ही बोट. असं मस्त वरती बसून, पण पाऊस आला तर भिजणार तिथे. सगळे छत्री पण नाही आमच्याकडे. इथे पब्लिक जातात वाटतं. आम्ही आलोय पाण्याच्या इकडे थोडंसं जवळपास. पाय खूप मस्त व्ह्यू आहे इकडे, खूप मस्त जागा पण. आणि आता ऊन बघा मध्येच कुठून तरी येते ढगांच्या, ते समजत नाही. हे होतं ते ब्रिज जिथे आम्ही होतो बघायला. इथे वाजते थंडी. पाणी वाटतं तर साफ आहे पण अजिबात साफ नाही थोडंसं. गाईज हे आहे म्युझियम गार्डन्स. म्युझियम गार्डन्स खूप मोठं आहे. याच्यात 3-4 गार्डन्स आहेत. हे आहे वाटतं फर्स्ट सेक्शन आहे गार्डनचा. आम्ही जस्ट एंटर केले. तर पुढे अजून जाऊ, पुढे आहे अजून. हे बघा तिकडे अजून थोडंसं आहे काहीतरी. गाईज हे काहीतरी युनिक झाड दिसतंय आम्हाला. हे बघा काहीतरी भलतंच आहे. ज्याला कोणाला माहिती असेल की हे कोणतं झाड आहे आणि काय प्रकार आहे झाडाचा तर प्लीज आम्हाला सांगा, कमेंट मध्ये सांगा. गायत्रीला जाणून घ्यायचंय. मस्त झाड आहे, मस्त वाटतंय. काहीतरी वेगळेच लीव्स आहेत. हे बघ काटेरी आहेत. काटेरी आहेत. हा थोडे हे कडक आहेत. बापरे. पहिला असं वाटतं आर्टिफिशियल आहेत. आर्टिफिशियल नाही आहे, फोन आर्टिफिशियल नाही आहे ते. हे काय बोलतात त्याला, खरेच आहेत. मला पहिला बघून वाटलं आर्टिफिशियल आहे. आम्ही एवढे मस्त फोटोज काढले आहेत ना, तुम्ही पागल व्हाल, पागल. वन साइड. आणि एवढे आम्हाला एवढी मस्त जागा भेटली जिथे आम्ही फोटो काढले आहेत. आमच्या दोघांचे पण फोटो खूप चांगले आले. मस्त एकदम मस्त सॉलिड. गाईज आम्ही आता एका सीटवर येऊन बसलो. तर मला आधी वाटलं की कुठलं तरी कबूतर, इथे कबूतर वगैरे खूप आहेत कावळे पण आहेत. जे कावळे पण आहेत, जे सीटवरती हगलं असं वाटलं मला. पण यार इकडचे कबूतर आणि कावळे पण डिसिप्लिन आहेत वाटतं. भाई असं कुठे ते लोक पण घाण नाही करत रे. कबूतर कावळे आपले इंडियावाले कबूतर कावळे पण सीट वरती आपल्या इंडियामध्ये किती सारं हगलेलं वगैरे असतं त्या लोकांचं शीट, आणि इथे ह्यांचं काहीच नाहीये. भाई गव्हर्नमेंटने सर्वांना ट्रेनिंग देऊन ठेवली. तेच ना, एकदम साफ सुथरं ठेवलंय बा सगळीकडे. कावळे पण कोऑपरेट करतात रे, कावळे कबूतर. तेच ना, ते पण डिसिप्लिन आहे यार. इथे खूप थंडी आहे, खूप जास्त. मित्रांनो हे बघा काहीतरी मस्त इकडे गार्डन्स मध्ये म्युझियम पण आहे वाटतं आतमध्ये, पण आम्ही नाही जाणार आहे. इथे काहीतरी तोडफोड झालेली बिल्डिंग आहेत. अबंडन तोडली. अरे बिल्डिंग नाही ती, फक्त अशीच वॉल आहे. मस्ती करते यार, तुला माझी मस्ती. लगेच मस्ती करते रे तू. एवढं लगेच मस्ती करते ही. लगेच मस्ती करायला लागते. काय करणार, तुटलेलं काहीतरी दिवाळ आहे फक्त बस. त्यात पण हे लोकांनी काहीतरी बनवलेलं, तर हे लिंक काढतायत. मध्ये काढतायत सगळं. काय सुंदर आहे पण गार्डन, गायत्री सारखं एकदम. ते फुल बघ किती मस्त आहे. फुल हे वाले मस्त आहेत ना. ठीक आहेत, मला नाही आवडले. मला नाही आवडले. आम्ही गाईज यॉर्कच्या गल्लीत फिरतोय. आता आम्ही चाललोय यॉर्कचा मिनिस्टर काहीतरी असतं ते, म्हणजे यॉर्क मिनिस्टर नावाचं मोठं असं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आता बघूया कसं आहे ते यॉर्क मिनिस्टर. काही गल्ल्या काय सॉलिड आहेत एकदम. काय बोलतात त्याला, चर्चगेट म्हणजे अपग्रेडेड चर्चगेटची वाईफ देते. हां
बट अपग्रेडेड चर्च गेट आहे भाई हे तर, असं नॉर्मल नाही, एकदम जबरदस्त बिल्डिंग आहे. थोडी चर्च गेट वाईब आहे पण चर्च गेट पण सॉलिड आहे. सॉलिड. लाल बिल्डिंग. हे बघा हे काय ते, हा रे हे वाटतं ते मिनिस्टर सारखं काहीतरी. आम्ही आता त्याच्या खाली चाललोय. इथे यॉर्क ऑरेटरी यॉर्क कॅथलिक चर्च. यॉर्क ऑरेटरीचं चर्च चर्च. आहे हा. इथे चर्चेस पण खूप सारे मस्त दिसणारे असतात भाई. इथे एंट्री उघडी आहे. जातेच गायत्री? नाही. जा ना, आपल्याला अलाउड आहे. हे आहे यॉर्क मिनिस्टर. भाई काय बिल्डिंग आहे त्याची, किती स्ट्रक्चरल म्हणजे स्ट्रक्चर वाईजच काय वेगळंच आहे काहीतरी. काहीतरी बघते तिकडे. चला आपण पण बघूया काय आहे. गायत्री बघते. हे बघ यॉर्क मिलेनियम प्रोजेक्ट. ओके. सॉलिड आहे ना. मस्त आहे काहीतरी. आणि बिल्डिंग थोडा वेळ उन्हात बसूया का. हा. आणि त्याच्यात ते असं डेफिनेशन पण किती अरे केवढे सारं त्या आर्किटेक्चरने किती मेहनत केली असेल रे. झोपण असेल. युनिफॉर्म घातले ब्लू कलरचे. हे ब्ल्यू कलरचे ना, काय माहिती यार. वेलकम टू यॉर्क मिनिस्टर. नाही एंट्री आहे ना. 17 की 18 पाऊंडची एंट्री आहे. जर आतमध्ये जायचं तर 17 पाऊंड आहे. 17 पाऊंड काय माहित. LGBTQ ची बस. LGBTQ राईड विथ प्राईड. भाई नाही प्राईड मध्ये राईड करायचं आम्हाला. आम्ही नाही करू शकत राईड मध्ये प्राईड. च्या गल्ल्या यॉर्कच्या गल्ली पण सुंदर आहेत रे. मस्त आहेत गल्ल्या. पागल यार त्याने आता हॉर्न मारलेला. त्याने आता हॉर्न मारलेला रे. हॉर्नला मराठीमध्ये काय बोलतात? हॉर्नला मराठीत असा पकड जरा कॅमेरा, जरा दिसू दे. मी कॅमेरा असा पकड. ब्लॉग मध्ये तूच दिसतोय. मी पाहिजे ब्लॉग मध्ये. गायत्री मला तर दाखव. मी दिसत नाहीये. अरे हॉर्नला काय बोलतात मराठीत ते तर सांग. तेच पीपी काय बोलतात यार. पिपाणी. चल पिपाणी तर ते त्याला बोलतात. शिंग बोलतात हॉर्नला. ते वेगळे हॉर्न. ते शिंग नाही, ते वेगळे हॉर्न. हॉर्न. गाडीचा हॉर्न. गाडीच्या हॉर्नला काय माहिती काय बोलतात मला ना. हॉर्न काय बोलतात. दे मी पकडते. एकदम फालतू. पकड बाई काय ते एकदाच. आता ऊन आलं. हा मग आता मस्त आहे वेदर. भूषणचं नवीन गाणं आहे का? बोल. नाही सॉरी मी नाही सांगणार. लाल लाल कलरची बांगडी थोडी मी तुझी तंगडी. यार फालतू गाणं. मी एवढं चांगलं राईम करतो ते नाही दाखवत तू. हे तुला हे फालतू राईम होता. गाईज आता आम्ही जातोय स्टेशनला. आमची ट्रेन 6ची होती. आम्ही 6 वाजेपर्यंत फिरणार होतो पण एवढं काय एक्साइटिंग नाहीये. आणि ठीक आहे सर्व म्हणजे चांगलं आहे यार. आम्ही मस्ती म्हणजे करतो. चांगलं आहे पण आम्हाला कंटाळा आला. आम्ही चाललो घरी. फोटो एवढे मस्त आले तर आमचं मन भरलं. आता आम्हाला वाटतं की आम्ही जिथे पण जाऊ तिथे 2 आउटफिट कॅरी करू की कसं मग मस्त फोटोज पण काढायला भेटतील. जास्त फिरू पण शकतो. आणि स्टेशन आमच्या नजरेत समोरच आहे 1 मिनिटामध्ये. तर आम्ही आता जातोय. ती आमची ट्रेन एक्सप्रेस सारखी आहे. ते असतात ना इंडियामध्ये या टाइमला जाताना डिफरंट आहे. येताना एकदम एक्सप्रेस वाली होती. तिने लगेच 2-3 स्टॉप मध्ये आणलं. आता थोडे जास्त असणार 10-12 स्टॉप. बाई मला गबड लावलं. काही 2 पिटबुल आहेत. 2 पिटबुल. बाप रे. वाटतं तर पिटबुलच आहेत पण काय माहिती काय तगडे आहेत. गायत्रीचा पिक्चर लागलेला इकडे. सायकिक. आम्हाला माहिती आहे खरा सायकिक कोण आहे. सायको आहे खरं तर. सायकिक म्हणजे वेगळं आहे. जे ट्रेन आम्ही लोकांनी आता रेल्वे म्युझियम मध्ये बघितले सेम तसेच ट्रेन्स आहेत. तर आता आम्ही आलो आहे प्लॅटफॉर्मवरती आमची ट्रेन पकडायला. आणि गाईज इकडे मला वाटतं 2 स्टेशन अगोदर थस्क नावाचं स्टेशन आहे. तिकडे कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे. मला वाटतं ट्रेनच्या खाली ओढी मारली आहे. कारण की ते लिहून येते की ट्रेन इज डिलेड. म्हणजे सगळ्या ट्रेन्स पण डिलेड झाल्या आहेत. ते डिलेड ड्यू टू somebody has come under the train and may he has hit by the train असं काहीतरी येतं आहे. तेव्हा डिले झाल्या आहेत सगळ्या ट्रेन. आता आमची आहे ट्रेन 4-4:30ची आहे. ती आता 5:30 वाजायला आले तरी पण ट्रेन नाही आली. इथे पण आपल्या मुंबईसारखी हालत आहे कधी कुठे कधी.
पण आता येईल थोड्या वेळात. आता तर येते ट्रेन जी डिले झालेली, आमची जी ट्रेन होती ती आता येईल थोड्या वेळात, 5 मिनिटात येणार. आता गाईज आम्ही पोहोचलोय आमच्या स्टेशनवर, ब्रिग हाऊस. इकडून आता आम्हाला वाटतं रेल रिप्लेसमेंटची बस आहे, तर बसने आम्ही जाणार हडर्सफील्डला. गायत्री जाणार दुसरीकडे. प्लेन आलं. गायत्रीला वाटलं प्लेन आला, पण ते तसाच आवाज होता रे त्या ट्रेनचा. हे आमची बस. आता इथे ह्यांनी या बसने जाणार आम्ही हुडीसफील्डला. इकडचे लोक हुडीसफील्ड बोलतात, हडर्सफील्ड नाही बोलत, हुडीसफील्ड. मुनी मोने 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 मंडेला मुंडे तुमच्या तर सोंड आहे. पोचलोय आता हडर्सफील्डला. पण आम्हाला एवढी खास आहे की आम्ही आता टेस्को मध्ये जातोय. इथे आमच्या दमून पण आमच्या जवळ आहे टेस्को सुपर स्टोर नाही, आणि टेस्को सुपर स्टोर मध्ये एशियन स्पाइसेस आणि एशियनचं खूप सारं भेटतं रे, म्हणून भूषण ट्रेन मध्ये झोपलेला मस्त मस्त. तिथे ना बेंच सारखं होतं, तर हेड डाऊन करून मस्त झोपलेलो भाई. आपल्याला क्रॉस मला जाम करायचं. झोप आलेली, दमाला झालं. इकडे तिकडे बघून मला वाटतं आम्ही काल रात्री लेट झोपलो आणि सकाळी लवकर लवकर उठून गेलो उठलो. ना, हा. म्हणून इथे लवकर उठून जायला लागतं यार, कारण की तरी- नाही इकडे 6 वाजता सगळं बंद होऊन जातं. इथे फुल गाव आहे गाव. हा 6 वाजता सगळं बंद होतं, मॉल पासून जे पण चांगले आपल्याला जिथे पण जायचं असेल ते. आपल्या मुंबईला तर Shop, किती shops. टाइम ओपनच असतं सगळं. हा रात्री 10 साडे 10 पर्यंत ओपन असतं. इकडे तसं नाही, इकडे 6 वाजले की सगळं बंद करून निघून जातात. फक्त रेस्टॉरंट वगैरे चालू असतात, हा. बाकी सगळं बंद करून टाकतात. बंद करून टाक. नल्लेश आहेत लोक सगळे. नलेश मग मी आता असंच करतो हडर्सफील्ड आम्ही. आम्ही हडर्सफील्डला आता कुठे तुझं काय बोलतात टेस्को? त्याला, टेस्कोला जाऊन मग त्यानंतर बसने घरी. परत एवढं वॉक करून हा बस ठीक आहे, स्टेशन वर 5-10 जायचं. मिनिटाचा वॉक आहे यार एवढं इथे काय. बस स्टॉप नाही बोलत, इकडे बस स्टेशन बोलतात. हा बस माहिती आहे स्टेशन. का? हा बस स्टेशन. आणि म्हणून मी बस स्टेशन बोलली, नाही तर तुम्ही बोलाल अरे ही काय वेडी आहे, बस स्टॉपला पण बस स्टेशन बोलते. हा पण मी स्मार्ट आहे, स्मार्ट आहे. भूषणला माहिती आहे. Guys. Guys, आम्ही आता आमच्या घरी पोहोचलोय. आम्ही टेस्को मधून थोडीफार काही ना काही शॉपिंग केली आहे. शॉपिंग म्हणजे ग्रोसरी, जे काय खायला हवं थोडीशी गेली आहे काय ना काय. हा. आणि तिथे आम्हाला एक बदलापूरचा मुलगा दिसला. इंडियन मित्र भेटलाय इंडियन आम्हाला, मित्र मुंबईचा भेटलाय. आणि बदलापूरचा. तो एवढा बोलत होता तो 3 इयर्स पासून इथे UK मध्ये आहे. आणि चांगला होता तो, खूप टाइम हा. बोलत होतो आम्ही. खूप वेळ, म्हणजे आम्हाला बसपर्यंत. वाटतं 1-2 तास तर गेले आमचे बोलत बोलत हा, बोलत. बस पर्यंत तर आम्ही बोलतच होतो, एकदम फुल टाइम बोलत होतो. आता थांबा, आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं हे डोर कसं आहे. गाईज इथे हे हॉटेल आहे आमचं. आम्ही हे डिलाउज अपार्टमेंट मध्ये राहतो. तर हे खोलायला इथे पहिला मेन डोर ओपन करावा लागतो. #7203 जोरात नको बोलू, खोलतील लोक आपला. डोर इज ओपन. आणि हे आम्ही ओपन केलंय. गो गायत्री गो. आणि आता तुम्हाला ही लिफ्ट दाखवतो. लिफ्टला पण वरती यायला पण लिफ्टच्या पण वरती जायला जरी- कोड टाकायचं. जरी कोण चोर आला आणि मेन डोर तर त्यांनी ओपन केला, पण लिफ्टचा काय करेल? लिफ्टच्या पण कोड नाही, पण शिडी आहे. आम्ही सांगू तुम्हाला कोड. बंद नाही केला. हे पण आहे, हे बघ तुला हा. माहिती आहे? हे बघा, हे पण काय ना काय आहे इथे. तर ते बंद आहे मशीन. नाही, पण लिफ्टच्या ह्याचा काही संबंधच नाही त्या लिफ्टचा कोडचा. पण कोड आहे. नाही कोड आहे ना. अरे पण स्टेअरकेसने पण चोर वरती येऊ शकतो. हा. हे काय 9842#. डोर्स क्लोजिंग. आणि इथे लिफ्ट जातच नाही. इथे पुर आता लाईटला सेन्सर आहेत. आम्ही जसा पाय ठेवू तशी लाईट लागेल बघा. हा, पण आता चावी जर बंद असेल तर चावी मी बॅग मध्ये ठेवली आहे माझ्या. ती आता शोधायला लागणार आहे, कारण की मला नाही माहिती कुठे आहे. डोरेमॉनचा हे तो पॉकेट असतो ना, सगळं भेटेल तुम्हाला, पण जे पाहिजे ज्या टाइमला ते नाही भेटणार. आता बघा, आता इथे काळोख आहे. 1 मिनिट थांब ना. नाही काढू. हा, जशी लिफ्ट ओपन झाली तसा आलो. इथे गांजाचा वास येतो रे. खरोखर हा. हा, बीडीचाच वास आहे. शी, तू व्लॉग मध्ये बोलतोय हे सगळं. हा, राहू दे ना. थांब, ओपन करू दे. आता मला चावी शोधू दे. गाईस थांबा जरा. ही पिटाऱ्यामधून चावी शोधते. तिचा पिटारा. एवढा सगळा कचरा ठेवलाय तिने बॅगेत. बाप रे, मी तर हात टाकायला घाबरतो मग. माझी त्या बॅग मध्ये हात टाकायला बघा, हो फाटते. हिचं पिटारा. हिला एक साधी गोष्ट नाही भेटत आहे. बघ काय काय ठेवलंय तिने. चावी नाही. चला आता घराच्या बाहेर राहिला. भेटली बाबा पिटाऱ्यातून काहीतरी. कशी शोधली, काय शोधली रे चावी तू. आणि हे बघा फोन बघा कसा ठेवलाय तिने.
आणि दरवाजा खोललेला आहे. आणि मित्रांनो आम्ही तुम्हाला आमचं घर सुद्धा दाखवतो. काय घर आहे, चला या जबरदस्त. आमच्या घरात या. मामा लाईट लावते तुमचं. हे आहे आमचा लिव्हिंग रूम. हो हो, लिव्हिंग रूमची लाईट स्नीकर्स काढायला लागतील वाटतं मला. लिव्हिंग रूम, हे आहे आमचं लिव्हिंग रूम आणि किचन. लिव्हिंग रूम, किचन. इलेक्ट्रिक गॅस सुद्धा आहे आमच्याकडे. इलेक्ट्रिक गॅस. आणि हे दाबलं की उघडतं हे कर्टन. आणि कर्टन उघडल्यावर जो व्ह्यू दिसतो जबरदस्त. वन साइड वन साइड व्ह्यू. हो हो हॉट. फक्त आता इथे मुंबईसारखं चिखल दिसतंय आम्हाला. मुंबईची फिलिंग तर येते हो चिखल. पण वरती बघितलं तर मस्त व्ह्यू आहे. आणि ही बघा हिरोईनी. जॅकेट काढलं. आणि वरती आमचे बेडरूम आहेत. आणि हे असं स्टोरेज रूम आहे. इथे काय पण ठेवू शकतो. इथे कोण चोरवर आलं तर काहीतरी लपून ठेवू शकतो मी. आणि हा फ्रीज. बाय फ्रीज दाखव. फ्रीज हा कबाट कमी, फ्रीज जास्त आहे. फ्रीज मध्ये सामान कमी आहे. फ्रीज खूप मोठा आहे. आणि हा फ्रीजर पण आहे असंच. आणि इथे मस्त आहे. आणि आमची वॉशिंग मशीन सकाळी लावून गेलेलो आम्ही, तर तिचं झालं असेल. गरम नाही झाले असणार, आता संपले असणार. काहीच बेडरूम मध्ये जायला असं स्टेअर्सनी जायला लागतं वरती. वरती मस्त चा बेडरूम आहे वरती. आणि मिरर्स पण एकदम चांगल्या चांगल्या ठिकाणावर आहेत, जिथे आम्ही पूर्ण आउटफिट चेक करू शकतो. आणि इथे पेंटिंग्स वगैरे पण खूप मस्त मस्त लागले आहेत. चांगलं वाटतं एकदम मस्त. आणि बेडरूम तर जबरदस्त आहे एकदम. एकदम अशी ड्युप्लेक्सची फिलिंग येते. ड्युप्लेक्सची फिलिंग येते भाई साहब. गायत्रीचे 2-3 कपाट आहे. आम्हाला स्टडी टेबल परत चेअर दिले ते आमचं आहे बघा ड्युप्लेक्स. खालून किचन सुद्धा दिसतं. इथून मस्त आमचा बेड आहे. आमच्या इथे वरती वॉशरूम 2 कपाट पण आहेत. वॉशरूम सुद्धा आहे. हे एवढं कपाट आहे गायत्रीचं, तरी पण गायत्रीचं मिनी कपाट. हे आहे गायत्रीचं मिनी कपाट. आणि हे आमचं वॉशरूम आहे. आणि आमचं वॉशरूम पण मस्त एकदम 5 स्टार वाले फील आहे. मस्त घर आहे एकदम. इथे पण पेंटिंग कुठेतरी घुसवली. हे मध्येच हे जे आहे ते मला समजत नाही, पण चांगलं आहे. पण ते चांगलं वाटतं. थोडं सपोर्ट साठी. आणि आहे वॉशरूम, शॉवर एरिया. आणि गाईज आता आम्ही हा ब्लॉग संपवतोय. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आम्हाला फॉलो करा, लाईक करा, आमचे आणि सगळे ब्लॉग्स बघा. सबस्क्राईब पण करा भाई. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आम्ही झोपतो.